हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मीनाक्षीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गणपती बाप्पांसाठी मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक। मोदक बनवताना काही खास टिप्स मी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा। सर्वात आधी कढईत मी 2 वाट्या पाणी टाकून घेतलेले आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तांदळाची पिठी 2 वाट्या टाकून घ्यायची आहे। 2 वाट्या तांदळाच्या पिठीसाठी 2 वाट्या पाणी घ्यायचे आहे। आता आपली उकड तयार झालेली आहे। गॅस बंद करून आपण झाकण ठेवून देऊ, तोपर्यंत सारणाची तयारी करू। आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे। त्यात 1 चमचा साजूक तूप टाकून 1 वाटी ओल्या नारळाचा किस मी टाकून घेतलेला आहे। किस चांगला परतून झाला की त्यात अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे। जर ओल्या नारळाचा किस 1 वाटी असेल तर त्यात अर्धा वाटी गूळ टाकायचा आहे। मिश्रण चांगले परतून झाले की त्यात वेलदोडे टाकून घ्यायचे आहे। मोदकाचे सारण तयार झालेले आहे। आता आपण उकड मळायला घेऊ। उकड हाताला गरम लागू नये म्हणून मी इथे स्मॅशरचा वापर केलेला आहे। त्यानंतर हाताने चांगली मळून घ्यायची आहे। आता आपण त्याची पारी तयार करू। जर हाताला चिकटत असेल तर आपण हाताला तूप लावून घ्यायचे आहे आणि पारीच्या कडा अशा दाबायच्या आहेत। जर पारीच्या कडांना क्रॅक नाही गेले तर समजून घ्यायचे आपली उकड चांगली झालेली आहे। आता आपण बोटांच्या साहाय्याने चिमटी घेत पाकळ्या तयार करायच्या आहेत। जर तुम्ही पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तर हे प्रमाण परफेक्ट आहे। हे मी तांदळाच्या पिठीसाठी कोकणी तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला हवा तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता। रेशनच्या तांदळाची सुद्धा तुम्ही पिठी तयार करू शकता, पण रेशनचा तांदूळ दळण्याआधी त्यात थोडा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे मोदकाला क्रॅक जात नाही। कळ्या पाडून तयार झालेल्या आहेत। त्यात आता आपण सारण भरून घेऊ। सारण भरून झाल्यानंतर कळ्या एका साईडला झुकवून घ्यायच्या आहेत आणि हळूहळू आकार देत असा वरचा जास्तीचा भाग थोडा काढून घ्यायचा आहे। तयार आहे आपला मोदक। चमच्याच्या साहाय्याने इथे मी कळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण साच्याने मोदक कसा बनवायचा ते बघूया। साच्यामध्ये सर्व साईडने दाबून असे पीठ भरून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यात थोडे सारण टाकून वरचे तोंड बंद करून घ्यायचे आहे। मोदकाचा वरील भाग चांगला दाबून घ्यायचा आहे। आता सर्व साईड पॅक करून झाल्यानंतर आपण साच्यातून त्याला बाहेर काढून घेऊ। तुम्ही बघू शकता साच्यातील मोदक सुद्धा किती सुंदर झालेले आहे। आता आपण मोदक वाफवण्यासाठी कढईत पाणी ठेवलेले आहे आणि एका चाळणीवर मी हळदीचे पानं ठेवून त्यावर ते मोदक ठेवलेले आहेत। तुम्ही केळीचे पानं सुद्धा ठेवू शकता। तयार आहे उकडीचे मोदक।